आपल्या हिंदू सणांमध्ये दिवाळीला विशेष महत्त्व असते. संपूर्ण देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळीतील भाऊबीज हा बहीण भावातील नात्यांसाठी ओळखला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून एखादी वस्तू किंवा साडी भेटवस्तू म्हणून देत असतो. तर या दिवाळीमध्ये दिवाळीतील हा जो सण आहे तर तो 5वा दिवस असतो. यामध्ये भाऊबीज हा शेवटचा दिवस असतो. म्हणजेच दिवाळीतील 5 दिवस भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीज या शब्दातच सणाचा अर्थ दडलेला आहे. भाऊबीज म्हणजे बहीण भावाचे अटूट नाते. बहीण भावाला ओवाळते आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन, वसुबारस, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाते. पाडवा संपला की विजयेच्या चंद्रकलासारखी हसत हसत भाऊबीज येते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आल्यावर भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यंदा भाऊबीज ही 3 नोव्हेंबर म्हणजेच उद्या आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे, रविवारी. भारतात हा सण अतिउत्साहाने साजरा केला जातो. बहीण भावाला ओवाळते आणि त्याला मंगल स्नान घालते, छान जेवायला करते, संध्याकाळी ओवाळते आणि भाऊ तिला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. पौराणिक कथेनुसार या दिवशी मृत्यूदेवता यमराज आपली बहीण यमुनाकडे तिने अनेक वेळा बोलवल्यानंतर तिच्या भेटीला गेला होते. यमुनेने यमराजास भोजन दिले, त्याचे औक्षण केले, त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. मग यमराजाने प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा यमुना म्हणाले की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तिला घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला तसे वरदान दिले आणि त्या दिवसापासूनच आपण भाऊबीज हा साजरा करत आहोत किंवा मग या दिवशी याला यमदुती असे सुद्धा म्हणत असतात. भाऊबीजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:11 ते सकाळी 5:43 असणार आहे. विजय मुहूर्त हा दुपारी 1:55 ते 2:38 असणार आहे आणि गोधूली मुहूर्त हा संध्याकाळी 5:34 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर हे जे टायमिंग मी तुम्हाला सांगितलेले आहे या टायमिंगमध्ये तुम्ही भाऊबीजेची जी संपूर्ण तुमची जे काही ओवाळणी वगैरे असेल तर ती करू शकता. त्यानंतर उद्या भाऊबीज आहे तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा कधीच कोणत्याच प्रकारचं दारिद्र्य नसावं आणि त्याचबरोबर जे काही अकाली मृत्यूचं भय आहे तर ते दूर राहावं. यमराजाने कधीच कोणत्याच प्रकारचे दुःख आणि दारिद्र्य आपल्या घरात येऊन देऊ नये, त्यासाठी आपल्याला उद्या हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. दिवा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. दिवा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या ठरत असतात. तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा. उद्या सकाळी लवकर उठून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग कोणताही दिवा घेतला तरीही चालेल. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती टाकायच्या आहे आणि 4 मुखी दिवा आपल्याला हा तयार करायचा आहे. आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचंच तेल टाका. आता जर नसेलच तर जे कोणतं तुमच्याकडे असेल ते टाकू शकता, पण शक्यतो करून मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा. मोहरीच्या तेलामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर आपल्याला ह्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी सर्वांनाच माहीत आहे की अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते. तर ही पिवळी मोहरी आपल्याला वापरायची आहे किंवा ही आपल्याला आपल्या त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर हा दिवा तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. अगोदर खाली थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्या पिवळ्या मोहरीबरोबरच ₹1 एक नाणं सुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा लावायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरातून हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे आणि फिरून त्यानंतर हा दिवा आपला जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दारिद्र्य, दुःख, दोष, अडचणी आहेत तर ते दूर कर. जे काही शत्रूंचा त्रास माझ्या घरामध्ये आहे तर ते दूर कर
अकाली मृत्यूचं भय माझ्या घरावरनं दूर कर, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि हा आपल्याला दिवा तिथे लावायचा आहे. जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत आपल्या घरातून कोणालाही पैसे द्यायचे नाही उंबरट्यावरनं किंवा कोणाकडनं घ्यायचेही नाही. आता दुकानामध्ये जर तुम्ही हा दिवा लावला तर तिथे लेनदेनचे व्यवहार तुम्ही करू शकतात. हा दिवा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये सुद्धा लावू शकतात आणि खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर उद्या आपल्या घरामध्ये संपूर्ण आपली जी फरशी असते ती पुसत असताना त्यामध्ये हळद, मीठ आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी आपल्याला पुसून घ्यायची आहे. आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे. हे सर्व आपण कशासाठी करत असतो तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचाराव्या यासाठी. तर आता आपल्याला हा जो उपाय आहे कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया. सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे. भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काही रोजची देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे. आता सकाळी सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय चांगलं राहील. सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आता तुम्हाला सर्वांना पांढऱ्या रुईचं झाड माहीतच असेल. पांढरी रुई जी असते तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात. त्याच्या मुळांमध्ये भगवान श्री गणेशांचा निवास असतो. त्याच्या पानांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा निवास असतो. माता लक्ष्मी तिथे निवास करत असते त्या झाडाखाली. रुईमध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे पांढरी रुई आणि एक म्हणजे निळी रुई. तर आपल्याला इथे पांढऱ्या रुईच्या झाडाचं पान तोडून आणायचं आहे. आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा, आपल्या घरामध्ये कधीच धन, धान्य, सुख, संपत्ती, पैसा, आरोग्य याची कमतरता नसावी. आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे, आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या आपल्याला येत आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम घरून जात असताना एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं. त्या झाडाला अर्पण करायचं आहे. तिथे एक तुम्ही दिवासुद्धा लावू शकता आणि तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही त्रास आहे तर ते दूर कर, माझ्या घरावर तुझी कृपा अखंड राहू दे. आणि त्यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला घरी तोडून आणायचं आहे. घरी तोडून आणलं की त्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. पांढरी रुई जी असते तर ती सूर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे उगवत्या सूर्याबरोबर आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळेच सांगितलं मी तुम्हाला की सकाळी 8च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम त्या जे रुईचं पान आपण घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढून मध्ये जे 4 डॉट असतात ते द्यायच्या. कडेने ज्या 2 रेषा असतात बघा त्याही द्यायच्या. अशा पद्धतीने स्वास्तिक झालं की त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. हे जे पान आहे तर ते हातामध्ये तुम्हाला धरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे तर त्याचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे पान आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. आता हे अभिमंत्रित झालेलं पान जे आहे तर ते तुम्हाला देवी लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच पैशांची अडचण येऊन देऊ नको. घरामध्ये जो काही शत्रूंचा त्रास, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता आहे तर ते दूर कर आणि तुझी कृपा सदैव या घरावरती राहू दे, अशी देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला देवी समोरून उचलून घ्यायचं आहे. एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. बांधल्यानंतर तुम्हाला हे पान तुमच्या घरामध्ये जर कपाट असेल तर त्या कपाटामध्ये ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी आपण आपले काही महत्त्वाचे कागदपत्र ठेवतो, आपलं थोडंफार सोनं वगैरे असेल तर तिथे ठेवायचं आहे. जर तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर त्या व्यापार व्यवसायाच्या किंवा दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. किंवा मग तुम्ही जर तुमच्या प्रगतीसाठी म्हणजेच नोकरीच्या प्रमोशनसाठी तुम्ही केलेलं असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये बघा, तुमची जिथे जागा राहत असेल तर तिथे टेबलपाशी वगैरे तुम्ही हे पान ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पान आहे तर ते आपल्या जवळ ठेवायचं आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय हा जो आहे आपल्याला करायचा आहे. खूप प्रभावी आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास जो आहे तर तो दूर होईल. माता लक्ष्मीची भरभरून कृपाही आपल्या घरावरती होईल. माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही. माता लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आरोग्य असणं म्हणजे माता लक्ष्मी असणं होय. त्यामुळे हे जे उपाय आहेत ते करत असताना भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाने करत चला. नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे पान जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता. नंतर तुम्हाला वाटलं की ते आता खराब झालेलं आहे तर नंतर ते तुम्ही मग पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. तर अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय नक्की करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.